नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वाई येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारतीस मंजुरी, 33,43,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद, भव्य 5 मजली इमारत साकारणार। वाई येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुसज्ज अशा नूतन इमारतीत जाणार असून सुमारे 5 मजल्याच्या या इमारतीत सर्व सुखोई सुविधासह तळमजलासह 6 न्यायालयीन कक्ष बनवण्यात येणार आहेत। सुमारे 33,43,00,000 रुपयांच्या या कामाला गुरुवारी सायंकाळी 5 वाजता प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता दिली। वाई येथील सध्याच्या न्यायालयाची इमारत ही ब्रिटिशकालीन आहे। संपूर्ण दगडी बांधकामातील ही दुमजली इमारत असून येथे सध्या वाई तालुका व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय असे न्यायालयीन कक्ष व आस्थापना आहे। वाई न्यायालयात सध्या 5 न्यायाधीश काम पाहतात। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वाई येथे आल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील अनेक खटले वाई येथे सुरू आहेत। या सुविधेमुळे नागरिकांचा, वकिलांचा साताऱ्याला येण्या जाण्याचा वेळ व पैसा वाचत आहे। यामुळे वाई न्यायालयीन इमारतीवरील अतिरिक्त ताण कमी व्हावा, येणाऱ्या नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, वकील तसेच न्यायाधीश यांना सध्या खूप कमी जागेमध्ये कामकाज करावे लागते। नवीन इमारतीमुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहेत। या सर्व बाबींचा विचार करून वाई न्यायालयास नवीन इमारत असावी असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता। विधी व न्याय मंत्रालयाकडे सततच्या पाठपुराव्यानंतर या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। लवकरच या कामास सुरुवात होईल। यामुळे प्रशस्त पार्किंग, प्रशस्त न्यायालयीन कक्ष, वकील कक्ष, महिलांना वकिलांना बसण्याची स्वतंत्र सोय, सरकारी वकिलांना प्रशस्त कार्यालय व येणाऱ्या नागरिकांना इतर सुखसुविधा या इमारतीमुळे मिळणार आहेत। या नवीन न्यायालयीन इमारतीत तळमजला, 5 मजले, 6 न्यायालयीन कक्ष व इमारत बांधण्याकरता अंदाजे 33,43,00,000 रुपये खर्च येणार आहे। या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने नवीन इमारतीचा मार्ग सुकर झाला असल्याचे त्यांनी सांगितले। सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देऊर रेल्वे फाटक शनिवारी दिवसभर राहणार बंद, वाहतूक व्यवस्थेत बदल, पोलीस अधीक्षकांनी काढली अधिसूचना। सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देऊर तालुका कोरेगाव येथील रेल्वे फाटक शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे। त्याबाबतची अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता काढली आहे। वाटर स्टेशन येथील मध्य रेल्वेच्या सिनियर सेक्शन इंजिनियर रेलपथ कार्यालय यांनी वाटर पोलीस ठाण्याकडे देऊर रेल्वे फाटक 1 दिवस बंद करून त्यावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी सातारच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तो मान्यतेसाठी सादर केला होता। शनिवारी देऊर रेल्वे फाटक हे रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी आणि निरीक्षणासाठी बंद ठेवले जाणार आहे। त्यामुळे सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गावरून वळवण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे। लोणंद आणि फलटण येथून साताऱ्याकडे येणारी सर्व वाहतूक ही लोणंद, खंडाळा अथवा शिरवळ मार्गे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याकडे वळवण्यात आली आहे। सातारा येथून वाडे फाटा मार्गे लोणंद आणि फलटणकडे जाणारी अवजड वाहने ही पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून शिरवळ मार्गे लोणंद अथवा फलटणकडे वळवण्यात आली आहेत। लोणंद आणि फलटण येथून येणारी हलकी वाहने आणि दुचाकी वाहने ही आदरकी फाटा, तडवळे समत वाघोली, पिंपोडे बुद्रुक, वाघोली, आंबोडे समत वाघोली मार्गे साताऱ्याच्या दिशेने वळवण्यात आली आहेत। सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदलाची नोंद घेऊन पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे। कोरेगावच्या डीवायएसपी ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर वृद्धाला मारहाण करत सोन्याची चेन आणि 2,000ची रोकड 3 युवकांनी लांबवली, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोरेगावच्या डीवायएसपी ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर रहमतपूर रस्त्याच्या कडेला सिमेंटच्या बाकावर बसलेल्या सेवानिवृत्त व्यक्तींच्या गळ्यातून सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेत मारहाण करत त्याच्याकडील 2,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन 3 युवकांनी पोबारा केला आहे। ही घटना गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास भगवा चौक, सुभाषनगर येथे घडली। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून आणि पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम राजाराम अहिरेकर वय 81 हे सेवानिवृत्त असून नेहमीप्रमाणे ते सायंकाळी रहमतपूर रस्त्यालगत भगवा चौकात असलेल्या सिमेंटच्या बाकावर सायंकाळी 6:30 वाजता येऊन बसले होते। अचानक 2 युवक त्यांच्यासमोर आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेली 1 तोळा वजनाची सोन्याची चेन ओढली आणि मारहाण करत 2,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली। त्याचवेळी तिसरा युवक अचानक दुचाकी घेऊन आला आणि त्या दोघांना घेऊन पळून गेला।
ही घटना तुकाराम अहिरेकर यांच्या पुतण्याने देखील पाहिली आहे। अहिरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की तिन्ही युवक हे अंदाजे 15 ते 20 वर्ष वयोगटातील असावेत। ज्या युवकाने गळ्यातील सोन्याची चेन ओढली त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट होता, तर दुसऱ्या युवकाने हिरव्या रंगाचे जर्किन घातले होते। तिसरा युवक जो दुचाकी घेऊन आला त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट होता। दोघांनी मारहाण करत गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली आहे। तुकाराम अहिरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात 3 युवकांच्या विरोधात रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहे। कोरेगावच्या सुभाषनगर परिसरात DYSP ऑफिस असून त्याच्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर सदर भगवा चौक आहे। वर्दळीच्या वेळी ही घटना घडली आहे। एकूणच तुकाराम अहिरेकर यांच्याबरोबर घडल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। कोरेगावात पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उपोषणकर्त्यास पोलिसांनी जबरदस्तीने रातोरात रुग्णालयात हलवले। इतर आंदोलनकर्त्यांनी केली बोंबाबोंब। वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयित व्यक्तींना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कोरेगावच्या DYSP ऑफिस समोर आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्याला पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात नेले। यावेळी इतर उपोषणकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। यावेळी पोलिसांच्या निषेधार्थ उपोषणकर्त्यांनी प्रत्यक्षात बोंबाबोंब केली। पुरोगामी संघर्ष परिषदेने 2 दिवसांपासून DYSP ऑफिससमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयितांना अटक करत नसल्याच्या निषेधार्थ दुसऱ्यांदा हे उपोषण केले जात आहे। पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन आहे। गुरुवारी रात्री आंदोलनकर्ते रात्री झोपले असताना 11:15 वाजण्याच्या सुमारास वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने हे खाजगी वेशामध्ये आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणस्थळी दाखल झाले। त्यांनी आपल्या समवेत रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी बरोबर आणले होते। त्यांनी अचानक संजय अडागळे यांना पोलीस अंमलदाराला बरोबर घेत उचलले आणि रुग्णवाहिकेत नेऊन ठेवले। यावेळी उपोषणकर्ते आणि माने यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली। मी माझे शासकीय काम करत आहे असे सांगत माने यांनी अडागळे यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेले। एकूणच उपोषण मोडण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास येऊन हा प्रकार केल्याचा आरोप पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकासभाऊ सरगडे यांनी केला आहे। यावेळी त्यांनी अडागळे कुटुंबातील सदस्यांनी अक्षरशः बोंबाबोंब केली। सरगडे यांनी सांगितले की पोलिसांनी उपोषण मोडण्यासाठीच हा प्रकार केला आहे। संघर्ष परिषदेच्या वतीनं आम्ही उपोषणाला बसलेलो होतो आणि प्रशासनानं जबरदस्तीनं आमचं उपोषण मोडण्याचा प्रयत्न करून आज आमच्या जो उपोषणाला माणूस बसलेला होता त्याला जबरदस्तीनं आमच्या हातात हिसकावून घेऊन आम्हाला उद्धटपणाने भाषा करून आज ते माने सर आणि बाकीचे प्रशासनाचे लोक यांनी जबरदस्तीनं आमच्या हातातनं आमचा माणूस घेऊन गेले ती आमचा उपोषण मोडण्याचा डाव रचला त्यांनी। मॅडमने सुद्धा ही असं कारस्थान केलेलं असणार आहे 100%। कारण ते त्याचा डावच होता की उपोषण यांचं मोडायचं, उपोषण इथं बसू द्यायचं नाही आणि जबरदस्तीनं उचलून माणसं आमची इथनं नेण्याचं यांचं कारणच काय, आमचा अधिकार का त्यांनी छानावा। आज आम्ही इथं 2 दिवस झालं उपोषणाला बसलेलो असताना सुद्धा आमच्या हातातला माणूस घेऊन आमचं उपोषण मोडण्याचा एवढा जबरदस्तीनं जे घात केला असेल ते कशासाठी केला असेल, का केला असेल, ही शासनानं आम्हाला त्याचा जाब द्यावा आणि त्या जाबाला आम्हाला महाग पाडण्यास ही करूनही आम्ही त्यांना सोडणार नाही किंवा आम्ही त्यांना महाग पाडल्याशिवाय सोडणार नाही। काही जे असेल ते आमचं आम्ही आता आमच्या संघटनेच्या वतीने आमचं आम्ही बघतो, काय करायचं असेल ते आमचं तर नेऊ द्या।